नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे खबर लाईट या आपल्या विश्वासू युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण अशा एका समस्येबद्दल बोलणार आहोत जी जीवघेणी नाही पण मनावर खोल परिणाम करणारी आहे. ही समस्या म्हणजे चेहऱ्यावर येणारे वांगाचे डाग म्हणजेच पिगमेंटेशन. अनेक लोक म्हणतात त्रास काही होत नाही पण दिसायला खूप वाईट वाटतं. आणि खरं सांगायचं तर चेहऱ्यावर एक छोटासा डाग जरी आला तरी आत्मविश्वास कमी झाल्यासारखं वाटतं. आरशात पाहताना मन खट्ट होतं आणि फोटो काढताना फिल्टर वापरावे लागतात. आणि मग सुरू होतो उपायांचा प्रवास. कोणी सांगतं लिंबू लावा, कोणी म्हणतं बटाटा लावा, तर काही जण महागड्या क्रीम्स वापरायला सांगतात. पण समस्या अशी आहे की काही दिवस डाग कमी झाल्यासारखे वाटतात आणि नंतर पुन्हा तेच डाग परत दिसायला लागतात. मग प्रश्न पडतो, हे डाग इतके हट्टी का असतात? तर मित्रांनो, याचं कारण खूप साधं आहे. हे डाग एका दिवसात आलेले नसतात, मग ते एका रात्रीत जाणार कसे? जोपर्यंत आपण मूळ कारण समजून घेत नाही तोपर्यंत कोणताही उपाय कायमचा परिणाम देत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. वांगाचे डाग काय येतात, शरीरामध्ये नेमकं काय बदल होतं आणि वैज्ञानिक प्लस आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सुरक्षित उपाय कोणते. म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा. वांग म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्वचेच्या काही भागात मेलानिन नावाचा रंगद्रव्य जास्त प्रमाणात तयार होतं आणि त्या भागाचा रंग गडद दिसू लागतो. यालाच पिगमेंटेशन किंवा वांग असं म्हणतात. हे विशेषतः दिसतात गालांवर, कपाळावर, नाकाभोवती, ओठांच्या आसपास. विशेष म्हणजे ज्यांची त्वचा नाजूक किंवा सेन्सिटिव्ह असते त्यांना ही समस्या जास्त होते. कारण क्रमांक 1, शरीरातील वाढलेली उष्णता म्हणजेच पित्तदोष. आयुर्वेदानुसार वांगाचं सर्वात मोठं कारण म्हणजे शरीरातील पित्त वाढणं. आजकाल अनेकांना सतत ऍसिडिटी, जळजळ, आंबट ढेकरं, छातीत आग अशा तक्रारी असतात. पण आता आपण काय करतो, तात्पुरती गोळी घेतो आणि समस्या दाबून ठेवतो. हळूहळू शरीरात उष्णता साठत जाते. एक उदाहरण बघा, आपली त्वचा म्हणजे जणू एक आवरण आहे आणि शरीरातील उष्णता म्हणजे आतले निखारे. जेव्हा उष्णता वाढते तेव्हा जिथे पातळ त्वचा असते, विशेषतः चेहरा, तिथे जळाल्यासारखे काळे डाग दिसायला लागतात. म्हणून फक्त बाहेर क्रीम लावून उपयोग नाही, आतली उष्णता कमी करणं अत्यावश्यक आहे. कारण क्रमांक 2, पोट व्यवस्थित साफ न होणं. ही गोष्ट अनेक लोक दुर्लक्ष करतात. जर रोज पोट साफ होत नसेल तर शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडत नाहीत. हे विषारी घटक रक्तामध्ये मिसळतात आणि रक्त दूषित होतं. आयुर्वेद सांगतो, रक्त खराब झालं की त्याचा परिणाम सर्वात आधी त्वचेवर दिसतो. म्हणूनच बद्धकोष्ठता असलेल्या लोकांमध्ये पिगमेंटेशन जास्त दिसतं. सोपा उपाय म्हणजेच नैसर्गिक पद्धत बघा. रात्री झोपण्यापूर्वी 10 ते 15 काळे मनुके पाण्यात भिजवा आणि सकाळी चावून खा. वरून कोमट दूध प्लस थोडंसं साजूक तूप. यामुळे पोट मृदू पद्धतीने साफ होतं. कारण क्रमांक 3, चुकीचे स्किन प्रोडक्ट्स. आज जाहिरातींचं युग आहे. कोणी सांगितलं की लगेच क्रीम वापरतो, पण प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते. जे दुसऱ्याला सूट होतं ते तुम्हाला सूट होईलच असं नाही. केमिकल प्रोडक्ट्समुळे ॲलर्जी, इरिटेशन, स्किन बॅरियर डॅमेज होऊ शकतं आणि हळूहळू पिगमेंटेशन वाढतं. पॅच टेस्टचा नियम. नवीन प्रोडक्ट आधी हाताच्या आतील भागावर 24 तास टेस्ट करा. नैसर्गिक फेस क्लिन्झर. सेफ रुटीन. साबणाऐवजी वापरा बेसन पीठ, मसूर डाळीचं पीठ, चिमूटभर हळद किंवा दूध किंवा पाण्यामध्ये मिसळून चेहरा धुवा. हे स्किन क्लीन करतं आणि डाग कमी होण्यास मदत करतं. कारण क्रमांक 4, खराब पचन. पचन नीट नसेल तर आहारातून योग्य पोषण तयार होत नाही. आयुर्वेदानुसार त्वचा ही पचन प्रक्रियेवर अवलंबून असते. म्हणून जंक फूड टाळा, पॅकेज फूड पदार्थ टाळा, शिळं अन्न टाळा आणि ताज्या भाज्यांचं प्रमाण वाढवा. फळं खा, ताक प्या, नारळ पाणी प्या. यामुळे नक्की बदल दिसेलच. कारण क्रमांक 5, हार्मोनल बदल. विशेषतः महिलांमध्ये गर्भधारणा, डिलिव्हरी नंतर
PCOD नंतर, मेनोपॉज नंतर यावेळी पिगमेंटेशन हे दिसू शकतं. हार्मोनल औषधे स्वतःहून घेऊ नयेत. मित्रांनो, आतापर्यंत आपण वांगाचे डाग का येतात हे सखोल समजून घेतलं. पण आता सर्वात महत्वाचा भाग सुरू होणार आहे. शरीरातून डाग कमी करणारा उपाय आणि बाहेरून लावायचे प्रभावी नैसर्गिक औषधी उपाय. स्टेप 1, शरीरातील उष्णता कमी करणे. रूट ट्रीटमेंट. मित्रांनो, पिगमेंटेशनवर कायमचा परिणाम हवा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे शरीर थंड ठेवणं. आजकाल आपला आहार कसा असतो? तिखट, तेलकट, फास्ट फूड, जास्त चहा, कॉफी हे सर्व शरीरातील पित्त वाढवतं. रोज सकाळची सवय पहा. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्लस 1 चमचा धने पावडर रात्री भिजवलेलं पाणी. धने शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. स्टेप 2, हायड्रेशन थेरपी. त्वचा बाहेरून ड्राय दिसते पण खरं कारण आतून पाण्याची कमतरता असते. डॉक्टर सांगतात शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी पाणी हे सर्वात महत्वाचं आहे. 8 ते 10 ग्लास पाणी. नारळ पाणी आठवड्यातून 3 वेळा. ताक हे स्किन डिटॉक्स सारखं काम करतं. स्टेप 3, स्किन फ्रेंडली डाएट. मित्रांनो, एक्सपेन्सिव्ह क्रीम पेक्षा डाएट जास्त काम करतं. त्वचेसाठी फायदेशीर पदार्थ गाजर, बीट, डाळिंब, काकडी, हिरव्या पालेभाज्या यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेचं संरक्षण करतात. स्टेप 4, बाहेरून लावायचे सुरक्षित उपाय. आता आपण पाहूया घरच्या घरी करता येणारे उपाय. लक्षात ठेवा, हे उपाय हळूहळू काम करतात पण सुरक्षित असतात. उपाय पहिला, बटाटा रस. बटाट्यामध्ये नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात. कसा वापरायचा? बटाटा किसून रस काढा. कॉटनने डागांवर लावा. 15 मिनिटांनी धुवा आणि आठवड्यातून 3 वेळा लावा. उपाय दुसरा, कोरफड, ॲलोवेरा. कोरफड त्वचेला शांत करते. रात्री झोपण्यापूर्वी ताजा जेल हलक्या हाताने लावा. यामुळे स्किन रिपेअर प्रक्रिया सुधारते. उपाय तिसरा, हळद प्लस दूध. 2 चमचे कच्चं दूध, चिमूटभर हळद. फेस पॅक म्हणून 10 मिनिटं वापरा. स्किन टोन सुधारण्यास मदत होते. स्टेप 5, सूर्यप्रकाशापासून संरक्षण. पिगमेंटेशन वाढवण्याचं सर्वात मोठं कारण UV रेज. बाहेर जाताना स्कार्फ किंवा टोपी वापरा. सकाळी 11 ते दुपारी 3 मध्ये ऊन टाळा. माइल्ड सनस्क्रीन वापरा. स्टेप 6, झोप आणि ताण, स्ट्रेस कनेक्शन. ही गोष्ट अनेकांना माहीत नसते. स्ट्रेस वाढला की कॉर्टिसोल हार्मोन वाढतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. रोज फक्त इतकंच करा. 7 तास झोप, 10 मिनिटं श्वसन व्यायाम आणि मोबाईलचा वापर कमी. सायंटिफिक ट्रूथ म्हणजेच महत्वाचा भाग आहे. मित्रांनो, पिगमेंटेशन म्हणजे त्वचा खराब झाली असा अर्थ नाही. ती शरीराची प्रोटेक्टिव्ह रिॲक्शन असते. जेव्हा त्वचा सूर्यप्रकाश, उष्णता किंवा हार्मोनल चेंज पासून स्वतःचं संरक्षण करते तेव्हा मेलॅनिन वाढतं. म्हणून ट्रीटमेंट म्हणजे स्किनला फोर्स करणं नाही तर शरीराला बॅलन्स मध्ये आणणं आहे. लोक करत असलेल्या मोठ्या चुका म्हणजे पटकन गोरा करणाऱ्या क्रीम्स वापरणं, डॉक्टर सल्ल्याशिवाय स्टेरॉइड क्रीम्स वापरणं, सतत स्क्रब करणं, घरगुती उपाय रोज बदलणं. यामुळे पिगमेंटेशन वाढू शकतं. 30 डेज स्किन इम्प्रूव्हमेंट रुटीन. जर तुम्ही पुढील 30 दिवस काही नियम पाळले, जसं जास्त पाणी प्यायचं, पचन सुधारायचं, सूर्यापासून संरक्षण करायचं आणि नैसर्गिक पॅक आठवड्यातून 2 वेळा, तर हळूहळू फरक दिसायला लागेल. मित्रांनो, त्वचा सुंदर दिसणं म्हणजे फक्त बाह्य सौंदर्य नाही, तो आत्मविश्वासाचा भाग आहे. पण लक्षात ठेवा, खरं सौंदर्य हे हेल्दी शरीरातून येतं. त्वचेवर प्रेम करा, तिला केमिकल्सने त्रास देऊ नका. थोडा संयम ठेवा, कारण नैसर्गिक बदल कायम टिकतात. जर तुम्हाला देखील वांगाचे डाग त्रास देत असतील तर घाई करू नका. महागड्या उपचारांच्या मागे धावू नका. आधी शरीर समजून घ्या. योग्य आहार, योग्य सवयी आणि नियमित काळजी हेच खरे उपाय आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आपण पुन्हा भेटूया अशाच उपयोगी आणि विश्वासार्ह माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.